हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तो आणखी एकदा स्मिताजींकडे पाहू लागला, ज्या अजूनही शांत बसल्या होत्या. आहान स्मिताजींकडे पाहत म्हणाला, सॉरी आंटी, केशव अंकलना गोळी लागली होती. त्यांना स्नायपरने गोळी मारली होती, जेणेकरून कोणताही आवाज होऊ नये. कुणालाही गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला नाही. अंशची पावले मंदावली. केशव अंकलना या अवस्थेत पाहून धीरजचे होश उडाले. रुद्रांश आणि विक्रांत सरांनी त्यांना तातडीने उचलले आणि ऑपरेशन थिएटरच्या दिशेने धाव घेतली. मी माहीच्या केबिनमध्ये पोहोचलो तेव्हा माही दरवाजाजवळ जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. मी डॉक्टरांना आवाज दिला, तिला बेडवर झोपवले. माहीला बेडवर झोपवून मी संपूर्ण खोलीवर नजर फिरवली. मला मिष्टी कुठेही दिसली नाही ना तिची चाहूल लागली. डॉक्टरांनी सांगितले की माही फक्त एखाद्या औषधाच्या ओव्हरडोसमुळे बेशुद्ध झाली होती. मनाने साक्ष दिली होती की मिष्टी तिथे नव्हती. तरीही मी माही शुद्धीवर येण्याची वाट पाहत होतो. तिकडे अंकलचे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. रुद्रांशकडून समजले की त्यांच्या शरीरातून गोळी काढण्यात आली होती, पण गोळी अगदी जवळून मारण्यात आली होती. गोळी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली होती. अंकलची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. तेवढ्यात मीनल आपल्या केबिनमधून बाहेर पडून अंशला शोधत तिथे पोहोचली. अंशला पाहताच तिने विचारलं, तुम्ही सगळे इथे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काय करत आहात? अंश काही बोलणार इतक्यात मीनल आपल्या मुलीचा विचार करून घाबरत म्हणाली, अधीरा कुठे आहे? राज, तिला काही झालं का? ती आत आहे का राज? मीनलचा प्रश्न ऐकताच अंशला भानावर आले की या सगळ्या गोंधळात तो अधीराला विसरूनच गेला होता. तो विसरला होता की अधीराला केशव अंकलच्या कुशीत सोडून तो तिथून निघून गेला होता. आणि त्यावेळी अंश घाबरून अधीराला आजूबाजूला शोधू लागला. अंशची ही घाबरलेली अवस्था पाहून मीनलही घाबरली. सगळेजण अधीराला शोधू लागले, माझ्याशिवाय. कदाचित मला समजले होते की तिथे काय घडले होते, कसे घडले होते आणि ते कोणी केले होते. या गोंधळात मीनलने विक्रांत सरांना पकडून विचारलं, सर आत ऑपरेशन थिएटरमध्ये कोण आहे? प्लीज मला सांगा. आणि त्यावेळी विक्रांत सरांनी मीनलला सगळी गोष्ट सांगितली. ते तिला नित्या यांच्या केबिनमध्ये शांतपणे बसून काही वेळापूर्वी घडलेली संपूर्ण घटना सांगू लागले. इकडे माही ही शुद्धीवर आली होती. शुद्धीवर येताच ती मिष्टी असे म्हणत मोठ्याने ओरडू लागली आणि रडू लागली. माही आणि मीनलचा आवाज ऐकूनही माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी उठून त्यांच्याजवळ जावं. माझे मन आणि डोके सुन्न झाले होते. मनात फक्त एकच विचार सुरू होता, हे सगळं माझ्यामुळे झाले. या सगळ्याला जबाबदार फक्त मीच आहे. आणि त्यावेळी मला अशा शांत अवस्थेत बसलेलं पाहून विक्रांत सर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, आहान. त्यांनी माझ्या खांद्याला धरून मला हलवलं. तेव्हा कुठे मला भान आले. त्यांना समोर पाहताच न जाणो मला काय झाले, मी त्यांना मिठी मारली. रडत असतानाही माझ्या तोंडून फक्त एवढे शब्द बाहेर पडले, या सगळ्याला जबाबदार मीच आहे. माझे बोलणे ऐकून त्यांनी मला विचारलं, तू असं का बोलतोयस? मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. शौर्यला जिवंत सोडण्यापासून ते काल रात्री तो माझ्या केबिनमध्ये आला होता तिथपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगितली. माझे बोलणे ऐकून त्यांनी आपली पावले मागे घेतली. काही वेळ माझ्याकडे आश्चर्याने पाहिल्यानंतर ते म्हणाले, माहीला घेऊन इथून जा. आहान, आत्ताच्या आत्ता इथून निघ. जर मिष्टी सापडली तर मी तुला कळवतो. विक्रांत सरांच्या बोलण्याने मी हडबडलो आणि घाबरलेल्या स्वरात म्हणालो, नाही, मी माझ्या मिष्टीला इथे सोडून जाऊ शकत नाही सर. ती इथेच कुठेतरी असेल. मी तिला विक्रांत सरांनी माझ्या गालावर जोरदार थप्पड मारली. त्यांनी मला पहिल्यांदाच थप्पड मारली होती.
त्यांच्या या थपडीत रागासोबतच माझ्याविषयीची काळजी आणि प्रेमही होतं. माझ्याकडे पाहत ते ओरडून म्हणाले, मिष्टी, इथे नाही आहे आहान. नाही आहे, ती इथे असती तर आत्तापर्यंत सापडली असती. पहा आहान, अधीरासुद्धा सापडत नाही आहे. अशा परिस्थितीत जर अंशला तुझ्या केलेल्या गोष्टीबद्दल कळलं तर तो काय करेल हे मलाही माहीत नाही. या क्षणी तो खूप रागात आहे. प्लीज माहीला घेऊन इथून जा आहान. मी आधीच मिष्टीला गमावलं होतं. आता जर माहीलाही गमावलं असतं तर जिया आणि समर्थला काय उत्तर दिलं असतं. मला माहीला सोबत घेऊन तिथून जावं लागलं. जाण्यापूर्वी मी विक्रांत सरांना माझी व्हॉइस रेकॉर्डिंग देऊन गेलो, ज्यामुळे अंश आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना ही गोष्ट कळू शकेल. जाण्यापूर्वीच बातमी मिळाली की केशव अंकल राहिले नाहीत. मला याचं खूप दुःख होतं की त्यावेळी मी तिथे थांबू शकलो नाही. मी माझ्या सगळ्या नात्यांपेक्षा माझ्या कुटुंबाची निवड केली. शेवटी मी निर्णय घेतला की परत कधीच त्यांच्या आयुष्यात येणार नाही. मी परत आलोही नसतो, पण कदाचित नशिबाला ते मान्य नव्हतं. आणि त्यावेळी आता जिया, आर्थिक आणि समर्थ लंडनमध्ये कधी चांगले मित्र बनले हे कळलंच नाही. आर्विक जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आला तेव्हा मला कळलं की तो अंश आणि मिनलचा मुलगा अर्क आहे. बोलता बोलता पुढे कळलं की मिनल आणि अंश म्हणजे त्याचे आई बाबा आता एकत्र राहत नाहीत. हे सगळं कधी, कसं आणि का झालं हे मला माहीत नव्हतं. कदाचित म्हणूनच तो तिथे त्याच्या आजीसोबत म्हणजे तुमच्यासोबत राहत होता. तुम्हाला माहीत होतं की जिया आणि समर्थ माझी मुलं आहेत, तरीही तुम्ही त्यांना अर्कपासून दूर ठेवलं नाही. स्मिताजी आहांचं बोलणं ऐकून म्हणाल्या, नाही, मी अर्कला तुझ्या मुलांपासून दूर ठेवलं नाही. त्याला दूर ठेवण्याची काहीच गरज नव्हती आहान. त्या अपघातानंतर मी माझं संपूर्ण घर उद्ध्वस्त होताना पाहिलं. केशवजी आम्हाला सोडून गेले होते, पण नंदिनी दीदींनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या अजूनही माझ्या खांद्यावर होत्या. त्या अपघातानंतर मिनल अंशला सोडून निघून गेली. तिला हवं असतं तर ती अर्कला सोबत घेऊन जाऊ शकली असती, पण तिने तसं केलं नाही. तिने अर्कच्या रूपात अंशजवळ एक जबाबदारी, आनंदाचं कारण किंवा कदाचित जगण्याची एक आशा सोडून दिली होती. अंशने सगळ्यांना स्वतःपासून दूर केलं. मिनल गेल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा अंश बनला. त्याने पुन्हा एकदा स्वतःला त्याच्या जगात कैद करून घेतलं. विवान आणि सानवीला त्यांच्या मित्रांसोबत त्याने भारतापासून दूर ऑस्ट्रेलियाला पाठवून दिलं. स्वतःला अंशची सावली मानणाऱ्या तरुणलाही त्याने स्वतःपासून दूर पाठवलं. त्याला हवं असतं तर कदाचित तान्यालाही स्वतःपासून दूर केलं असतं, पण तान्या ती हॉस्पिटल सोडून जाऊ शकत नव्हती. ना आपल्या नोकरीमुळे रुद्रांश भारत सोडून जाऊ शकत होता. मुंबईच्या सगळ्या व्यवसायाची जबाबदारी आपल्या डॅडवर सोपवून विक्रांत आणि नित्या दिल्लीला शिफ्ट झाले. विक्रांतने त्याच्या कॉलेजच्या व्यवसायाचा विस्तार दिल्लीमध्ये सुरू केला. आहानने स्मिताजींना विचारलं, मिनल अंशला सोडून का गेली? स्मिताजी आहानकडे पाहत म्हणाल्या, तुझ्यामुळे. हे ऐकताच आहानने मान खाली घातली आणि तो शांत बसला. स्मिताजी पुढे म्हणाल्या, त्या दिवशी जर तू तिथे असतास तर कदाचित अंशवर निष्काळजीपणाचा आरोप झाला नसता. जवळपास 3 तासांनंतर अंश अधीराला शोधून परत आला. तेव्हा त्याला केशवजींच्या मृत्यूची बातमी कळाली. मिनल रागात तिचे सगळे अश्रू पिऊन गेली होती. ती अधीरासाठी रडणंसुद्धा विसरून गेली होती. अंश येताच तिने फक्त एवढंच म्हटलं, तिला शोधून आलात? सापडली अधीरा? तुम्ही तिला घेऊन गेला होतात ना राज? मग कुठे सोडून आलात माझ्या मुलीला? अंश शांत आवाजात म्हणाला, ती आपली मुलगी आहे बटरफ्लाय. मिनलने रागाने अंशचा शर्ट पकडला आणि ओरडत म्हणाली, मग कुठे आहे आपली मुलगी? राज, जर ती तुमची मुलगी होती तर तुम्ही तिला घेऊन इतके निष्काळजी कसे होऊ शकता? आज तुमच्या निष्काळजीपणामुळे ती आपल्यासोबत नाही आहे.
राज तेवढ्यात मागून तरुण तिथे आला आणि म्हणाला, भाई, डॉक्टरांनी पप्पांची बॉडी घरी घेऊन जाण्यास सांगितलंय. असं बोलताच तरुण शांत झाला. मिनलने अंशचा शर्ट सोडला आणि म्हणाली, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे राज. मिस्टर अंश आर्यन पुढे जाण्याच्या इच्छेत तुम्ही मागे न जाणो किती शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. तरुण मिनलला थांबवण्यासाठी पुढे येत म्हणाला, भाभी, तुम्ही चुकीचं समजत आहात. आणि त्यावेळी पण अंशने हात दाखवून त्याला थांबवलं. अंशने मिनलसमोर मान खाली घातली आणि म्हणाला, आय एम सॉरी बटरफ्लाय. मी प्रयत्न केला. मिनलने अखेर आपले अश्रू वाहू दिले. रडत तिने पुन्हा एकदा अंशचा शर्ट पकडला आणि म्हणाली, प्रयत्न केला तर आमच्या मुलीला परत का घेऊन आला नाहीत? राज, का ती आज आपल्यासोबत नाही आहे? प्लीज तिला घेऊन या राज. मला माझी मुलगी हवी आहे राज. प्लीज तिला परत घेऊन या ना राज. रडत रडत ती जमिनीवर बसली. अंशने तिला आधार देण्यासाठी हात पुढे केला, पण मिनल मागे सरकत म्हणाली, मला स्पर्श करू नका राज. मी स्वतःला सांभाळू शकते. मला तुमची गरज नाही. आणि हो, या क्षणी तुमच्या मोठ्या मुलाचा असलेल्या जबाबदाऱ्या सांभाळा. माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मिनलने अतिशय ठामपणे आपलं म्हणणं मांडलं होतं. मिनलने त्याच कठोरपणे शेवटचं म्हटलं, जा राज. डॅड त्यांच्या शेवटच्या निरोपासाठी तुमची वाट पाहत आहेत. आज तुमची एखादी तरी जबाबदारी कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय पूर्ण करा. आणि त्यानंतर त्या दिवशी मी अंशला जितका कमजोर आणि असहाय्य पाहिलं, तितका अंशला असहाय्य मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. आहान, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं होतं आहान. अर्क लंडनमध्ये माझ्यासोबत नक्कीच राहत होता, पण तो त्याच्या मॉम डॅडपासून कधीच दूर नव्हता. कधी मिनल तर कधी अंश अनेक दिवस त्याच्यापासून सोबत राहण्यासाठी येत असत. कधी दोघेही एकत्र आले तर अर्कचा आनंद पाहण्यासारखा असायचा. पण बिचाऱ्याच्या नशिबात आई वडिलांचं प्रेम एकाच वेळी मिळणं लिहिलंच नव्हतं. अंश आला की मिनल अनेकदा दुसऱ्या दिवशी कामाचं कारण सांगून तिथून निघून जायची. मी कधी म्हातारी झाले आणि मुलं कधी मोठी झाली हे कळलंच नाही. माझ्यानंतर नंदिनी दीदींनी दिलेली जबाबदारी मी दुसऱ्या कोणावर सोपवून जाऊ इच्छित नाही. आज तुझ्याशी बोलण्यामागचं कारणही हेच होतं. आहान, आता मला माझं कुटुंब सावरून निघून जायला हवं. वय झालं आहे. यमराजजी मला कधी घेऊन जायला येतील कोणाला माहिती. तू पाहशील आहान, ही येणारी पिढी मागच्या पिढीतील सगळे वैर मिटवून टाकेल. असं बोलून स्मिताजी काहीतरी विचार करत पुढे म्हणाल्या, तसं पाहता तू सांगितलंच नाहीस. तू मिष्टीला शोधत आमच्या घरी का आला होतास? आहान काहीतरी विचार करत म्हणाला, मला कोणाचा तरी फोन आला होता. त्याने मला सांगितलं की माझी मुलगी जिवंत आहे आणि यावेळी ती तुमच्या घरी आहे. स्मिताजी म्हणाल्या, कदाचित तो जियाबद्दल बोलत असावा. आहान पुन्हा एकदा विचारात पडला. आणि त्यानंतर इकडे स्मिताजी आहानला म्हणाल्या, सध्या तू इथून जा आहान. मला मिनल आणि अंशचं नातं पुन्हा ठीक करण्यासाठी अजून थोडा वेळ हवा आहे. फक्त माझी 2 शस्त्र तयार होऊ देत, मग लवकरच सगळं ठीक होईल. आहानने स्मिताजींचा हात पकडत म्हटलं, मी माझ्या केलेल्या कृत्याबद्दल खूप लज्जित आहे आंटी, पण वचन देतो, जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. स्मिताजी हलकसं हसल्या. त्याच वेळी दुसरीकडे अयांश त्याच्या केबिनपर्यंत पोहोचलाच होता. तेवढ्यात काहीतरी विचार करत अचानक त्याची पावलं थांबली.
त्याच वेळी त्याच्या मागून धावत येणारी अधीरा थेट त्याला येऊन धडकली. अधीरा ज्या पद्धतीने त्याला येऊन धडकली ते पाहून अयांशला हसू आलं, पण त्याने कसंबसं आपलं हसू आवरलं. अधीरा गोंधळून म्हणाली, सॉरी, मी चुकून. अयांश नाराजीचा आव आणत म्हणाला, चुकून काय अधीरा? चुकून तू माझ्याबद्दल चुकीचा समज करून घेतलास. अधीरा, तू हट्टी आहेस, रागीट आहेस. कधीकधी तुझ्याकडून उद्धटपणाही होतो, पण मला माहिती आहे की तू कधीही कोणाशी स्वार्थासाठी नातं जोडण्याचा प्रयत्न केला नाहीस. आणि तुझी हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते, म्हणूनच मी तुझ्याशी बोलतो. अधीरा, मी काही टीनएजर नाही जो टाइमपास करण्यासाठी आज हिच्यासोबत तर उद्या तिच्यासोबत फिरत राहीन. पुढचं तू स्वतःच समजून घेण्याइतकी समजूतदार आहेस. अयांशच्या बोलण्याने अधीराला लाजल्यासारखं वाटलं. ती म्हणाली, थँक्यू माझं म्हणणं ऐकून इथे थांबल्याबद्दल. अयांशने नाराज असल्यासारखा चेहरा करत म्हटलं, तुझ्यासाठी थांबलो नाही. आत शिवी कपडे बदलायला गेली आहे म्हणून थांबलोय. ती माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. अधीरा हसत म्हणाली, अच्छा, मग तुम्ही मलाही तुमच्या छोट्या बहिणीसारखं. अयांश अचानक अधीराकडे वळला. त्याने तिला भिंतीजवळ नेत तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवले आणि तिच्या थोडं जवळ जात म्हणाला, मान्य आहे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, पण इतकीही लहान नाहीस की नात्यांमधला फरक समजू शकणार नाहीस. उगाचच्या गोष्टी बोलून माझी चांगली खासी सेटिंग खराब करण्याची गरज नव्हती. अयांश अशा प्रकारे तिच्या जवळ येऊन बोलताच अधीराची धडधड वाढली. तिचा श्वास जणू एका क्षणासाठी थांबला. कोणाचंही न ऐकणाऱ्या अधीराच्या ओठांवर जणू कुलूपच लागलं होतं. ती फक्त आश्चर्याने डोळे मोठे करून अयांशकडे पाहत राहिली. अधीरा काही बोलणार तेवढ्यात शिवी अयांशच्या केबिनमधून बाहेर आली. दोघांना अशा जवळच्या अवस्थेत पाहून शिवी लाजत म्हणाली, सॉरी, मी चुकून. अयांश अधीरापासून दूर होत अगदी सहजपणे म्हणाला, हे रिलॅक्स, जसं तुम्ही समजत आहात तसं काहीही नाही. फक्त थोडा कचरा लागला होता, तो साफ केला. आणि त्यानंतर इकडे असं म्हणत अयांशने एक नजर अधीराकडे टाकली आणि केबिनच्या दिशेने निघून गेला. शिवीची नजर अधीराच्या लाल झालेल्या गालांकडे गेली. अधीराकडे पाहत शिवी हसून म्हणाली, तुम्हाला ते आवडतात? अधीरा गोंधळून नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही, मी तर अजून त्यांना नीट ओळखत सुद्धा नाही. शिवी अधीराला छेडत म्हणाली, अच्छा, पण तुमचे लाल झालेले गाल तर काहीतरी वेगळं सांगत आहेत. आणि त्यावेळी आता इकडे अधीरा काहीतरी विचार करत म्हणाली, नाही, अशी काही गोष्ट नाही, मी फक्त थोडी घाबरले आहे. असं म्हणत अधीरा तिथून निघू लागली. शिवीने जात असलेल्या अधीराला मागून आवाज देत म्हटलं, ओळखत नसाल तर ओळखण्याचा प्रयत्न करा. ज्याला तुम्ही तुमची भीती समजत आहात कदाचित ते काहीतरी वेगळंच असेल. गैरसमजामुळे किंवा नकळत एखादी खास गोष्ट तुमच्या आयुष्यातून निसटून जाऊ नये. अधीरा मागे वळून तिच्या मागे उभ्या असलेल्या शिवीकडे पाहू लागली. अधीराला तिच्याशी मोकळेपणाने बोलणारी माणसं खूप आवडायची. अधीराने शिवीकडे निरखून पाहत विचारलं, तुमचं लग्न झालं आहे? मला माहीतच नव्हतं. मोकळ्या केसांमुळं तुमच्या भांगातील कुंकूकडे माझं लक्षच गेलं नाही.
कुंकू हा शब्द ऐकताच शिवीच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य अचानक गायब झालं. पुन्हा एकदा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा राहिला. शिवी मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली, या सत्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी ते सत्य माझ्या मागेच उभं राहणार आहे. शिवी विचारांमध्ये हरवली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अचानक आलेली अस्वस्थता अधीराने स्पष्टपणे ओळखली होती. अधीरा हसत शिवीजवळ गेली आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, गुंतलेलं आयुष्य, थकलेली तू, थोड्या गप्पा आमच्यासोबत मारून बघ, मग पहा सगळे प्रश्न सुटतील. अधीराचं बोलणं आणि तिचा मैत्रीपूर्ण अंदाज पाहून शिवी पुन्हा एकदा हसली. अधीरा शिवीला सोबत घेऊन कॅन्टीनमध्ये आली. तिथे अधीराने आपल्या आवडीची पावभाजी ऑर्डर केली आणि म्हणाली, माझ्यामुळे तुमचा ड्रेस खराब झाला, त्यासाठी सॉरी. दोघी बोलतच होत्या. तेवढ्यात मागून एक चुलबुला आवाज आला, ओय भाभीजी. अधीरा आणि शिवी दोघींनीही मागे वळून पाहिलं. समोर उभा असलेला एक मुलगा धावत त्यांच्याकडे येऊ लागला. हे पाहून दोघीही उठून उभ्या राहिल्या. तो मुलगा त्यांच्या जवळ आला आणि अगदी सहजपणे शिवीला मिठी मारत म्हणाला, ऋषू, दीने सांगितलं की तुम्ही इथे आला आहात. त्या ताठर खांबासारख्या भावाशी लग्न का केलं? असं काय पाहिलं तुम्ही त्याच्यात? असो, बरं झालं तुम्ही त्यांना तिथे सोडून दिल्लीला आलात, इथे आपल्या मजेत. शिवी समोर उभ्या असलेल्या मुलाकडे आश्चर्याने पाहतच राहिली. हे सगळं पाहून अधीरा म्हणाली, ओय माकडा, वेडा आहेस का? सरळ येऊन मिठी मारलीस? तुला समजत नाही का? ती तुला ओळखतसुद्धा नाही. सगळेच या गोष्टीपासून अनभिज्ञ होते की तिसरी व्यक्ती त्यांच्या सगळ्या हालचाली पाहत होती आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकतही होती. अधीरा असं म्हणताच तो मुलगा म्हणाला, ओय माकडी बहीणजी, तुम्हाला मी तिला मिठी मारल्याचा एवढा त्रास होत असेल तर या तुम्हालाही एक झप्पी देतो. अधीरा तोंड वाकडं करून त्याच्याकडे पाहू लागली. तो मुलगा शिवीसमोर हात पुढे करत म्हणाला, सॉरी भाभी, मी प्रणित, ऋषुदीचा छोटा भाऊ, तान्याबुवांचा मुलगा, अंश मामांचा भाचा, रुद्रांश शेखावतचा मुलगा आणि तुमचे पतिदेव म्हणजेच आर्विक आर्यनचा छोटा भाऊ. मिनल आर्यन माझ्या मामी आहेत. आणि शिवी हसत म्हणाली, बस बस बस, नावांची यादी पुरेशी झाली. हे ऐकून प्रणित अधीराकडे पाहत म्हणाला, पाहिलं माकडी बहीणजी, ही मला ओळखते. पुढच्या वेळी मी हिला मिठी मारली आणि तुम्हाला जळफळाट झाला तर तुम्ही मला मिठी मारू शकता. आणि त्यावेळी अधीरा तोंड वाकडं करत म्हणाली, जंगलातून सरळ पळून इथेच आला आहेस का? प्रणित टेबलकडे पाहत म्हणाला, वाघ, बकरी, चहा पिता का? हे ऐकून अधीरा त्याच्याकडे न समजल्यासारखी पाहू लागली. प्रणित हसत म्हणाला, नाही पित तर सकाळ सकाळी बकरीसारख्या मे का करत आहात? अधीरा प्रणितकडे रागाने पाहत काही बोलणारच होती. तेवढ्यात मागून अयांशचा आवाज आला, शिवी, सगळे पेपर्स पूर्ण झाले आहेत. तू उद्यापासून कॉलेजमध्ये क्लासला येऊ शकतेस. शिवी हसत म्हणाली, थँक्यू सो मच. शिवी पुढे काही बोलणार इतक्यात तेवढ्यात एक ओळखीचा कठोर आवाज तिच्या कानावर पडला, ती येणार नाही. आवाज ऐकताच शिवी एका क्षणासाठी घाबरली. मागे वळून पाहण्याची तिची हिंमतच झाली नाही. आणि त्यावेळी समोर उभा असलेला प्रणित मात्र आश्चर्याने मागे पाहत म्हणाला, अर्क भाई. प्रणितच्या तोंडून अर्कचं नाव ऐकताच शिवीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. अर्क शिवीकडे पुढे येणारच होता. तेवढ्यात अयांश शिवीच्या अगदी मागे उभा राहून म्हणाला, ओ हो, तर तुम्ही आहात मिस्टर आर्विक आर्यन. तुम्हाला भेटून अजिबात आनंद झाला नाही. असो, तुम्हाला असं का वाटतं की शिवी उद्यापासून क्लासला येणार नाही? अर्क समोर उभ्या असलेल्या अयांशकडे पाहून हलकसं हसला आणि म्हणाला,
पण मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला वंशभाऊ. इतक्या वर्षानंतर तुम्हाला पाहिलं आहे. राहिली गोष्ट शिवीची, तर ती उद्या काय इथून पुढे कधीच क्लास करू शकणार नाही, कारण ती माझ्यासोबत मुंबईला परत जाणार आहे. अर्कने अयांशला त्याच्या टोपण नावाने हाक मारली होती, त्यामुळे अयांशचा राग थोडा निवळला. तो अर्कला अगदी शांतपणे म्हणाला, जोपर्यंत मीनलला हे मान्य नाही तोपर्यंत तू कितीही प्रयत्न केलेस तरी शिवीला इथून घेऊन जाऊ शकत नाहीस. अर्क त्याच अंदाजात हसत म्हणाला, आणि मला कोण रोखणार? तुम्ही? अयांश काही बोलणार तेवढ्यात मागून येत विक्रांत म्हणाला, तो नाही, मी रोखेन तुला. सगळ्यांचं लक्ष विक्रांतकडे गेलं. विक्रांतला पाहून अर्क हलकसं हसला. तो त्याच्या जवळ गेला आणि त्यांचे पाय स्पर्श करत म्हणाला, शिवी माझी पत्नी आहे अंकल. तिला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी मला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. विक्रांतने अर्कच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचं बोलणं मध्ये थांबवत म्हणाला, जर योग्य वेळी तुला ही गोष्ट समजली असती तर कदाचित शिवी आज इथे उभी नसती. अर्क शांतपणे म्हणाला, आयुष्य आणि अनुभव तुमच्यापेक्षा जास्त नाहीत, तरीही एवढेच सांगतो, आयुष्य आहे अंकल. गुंतणार नाही तर सुटणार कसं? विखुरणार नाही तर पुन्हा सुंदर कसं होणार? माझं आयुष्य तर मॉम डॅड वेगळे झाल्यापासूनच विखुरलं होतं. आता ते थोडंसं गुंतलंही आहे. विचार केला, कुणाची साथ मिळाली तर हे आयुष्य पुन्हा सावरून थोडं सुंदर करून घ्यावं. असं बोलताना अर्कने काही अंतरावर उभ्या असलेल्या शिवीकडे एक नजर टाकली. अर्कची नजर तिच्यावर पडताच शिवीने मान खाली घातली. विक्रांतने एक नजर शिवीकडे टाकली आणि म्हणाला, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तुला शिवीची गरज आहे. चला, मान्य केलं. पण शिवीचं काय? तिला आता तुझी गरज आहे का? अर्कने विक्रांतच्या नजरेचा पाठलाग करत शिवीकडे पाहिलं आणि म्हणाला, हा प्रश्न तुम्ही शिवीलाच का विचारत नाही अंकल? ती काय इच्छिते हे तिच्याकडूनच जाणून घ्या. अर्कचं बोलणं ऐकून शिवीची नजर घाबरून इकडे तिकडे फिरू लागली आणि त्यावेळी विक्रांत शिवीजवळ गेला आणि म्हणाला, तुला भेटून मला फक्त काही तास झाले आहेत शिवी, पण मिनलने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे. अर्कला स्वीकारायचं किंवा नाही हा निर्णय मी तुझ्यावर सोपवतो. पण एवढंच नक्की सांगतो, आज तुझं अस्तित्व पणाला लागलं आहे. जर तू अर्कला स्वीकारलंस तर कदाचित तुझा स्वाभिमान मरेल, आणि जर स्वीकारलं नाहीस तर कदाचित तू स्वतःच आतून मरशील. एवढं तरी मला समजतं. पुढचा निर्णय तुझा असेल. विक्रांतने आपलं म्हणणं स्पष्ट केलं होतं. आता निर्णय शिवीचा होता. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. काही वेळापूर्वीच शिवीला भेटलेली अधीरासुद्धा आतुरतेने तिच्याकडे पाहत होती. शिवीने मान वर करून समोर उभ्या असलेल्या विक्रांतकडे एक नजर पाहिली आणि पुन्हा नजर खाली करत म्हणाली, मला माहीत आहे मम्माने तुम्हाला सगळं सांगितलं असेल, पण त्यांनी हे नक्कीच सांगितलं नसेल की माझ्या सगळ्या अपेक्षा माझ्याच चुकीमुळे तुटल्या आहेत. यांनी तर पहिल्याच दिवशी मला सांगितलं होतं की मी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. चूक माझीच होती ना? अधीरा तिचं बोलणं ऐकून म्हणाली, शिवी, आयुष्य खूप मोठं आहे. एकदा पुन्हा विचार कर. तू इतकी चांगली आहेस, प्रेमळ आहेस आणि सुंदर तर कमालच आहेस. असं होऊ नये की कुणीतरी तुझी वाट पाहत बसलेलं असेल आणि कुणीतरी तुझ्या अस्तित्वालाच नाकारलं असेल. अधीराचं बोलणं ऐकून सगळे तिच्याकडे पाहू लागले. अधीरा पुढे येऊन काही बोलेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. तर अर्क अधीराच्या बोलण्याने थोडा चिडला. अधीराने असं बोलणं की कोणी तिच्या प्रतीक्षेत बसलं होतं, यामुळे अर्कला अविरलची आठवण झाली. अर्क अधीराच्या भडकावणाऱ्या बोलण्याने चिडत म्हणाला,
एक्सक्यूज मी, एवढ्या ॲटिट्यूड आणि युगोमध्ये बोलणारी तुम्ही कोण आहात हे मी जाणून घेऊ शकतो का? अधिरा जवळ उभ्या असलेल्या प्रणीतकडे पाहत म्हणाली. तुम्ही या माकडाचे भाऊ आहात. या हिशोबाने मी तुमची बहीण. भाऊसाहेब, राहिला प्रश्न ॲटिट्यूड आणि इगोचा, तर तुम्ही एकटे नाही आहात ज्याला वरच्याने इगो आणि ॲटिट्यूडचा ठेका देऊन पाठवला आहे. स्वतःची जिंदगी सांभाळता येत नाही आणि मोठे आले मला घमंडी म्हणणारे. असं बोलून अधिराने आपली बॅग उचलली आणि तिथून निघून गेली. अर्कला जाताना पाहत म्हणाला, व्हॉट द हेल, ही आहे तरी कोण? तर वंश अर्ककडे पाहत म्हणाला, माझी गर्लफ्रेंड. का, काही प्रॉब्लेम आहे? विक्रांतने सगळ्यांचं लक्ष अधिराकडून हटवत म्हटलं. तसं पाहिलं तर त्या मुलीने काही चुकीचंही म्हटलं नाही. शिवी, घरी चल, मग आरामात बोलू. असं म्हणत विक्रांत शिवीला सोबत घेऊन तिथून निघू लागला. अर्क आपल्या जागेवर उभा राहत म्हणाला, मी कुठेही जाणार नाही आणि प्रणीतही कुठे जाणार नाही. अर्कचं बोलणं ऐकून प्रणीतचा चेहरा पडला. तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला, मी का नाही जाणार भाऊ? मला माझ्यासोबत का ओढत आहेत? पण अर्कसमोर बिचाऱ्याच्या मनातली गोष्ट मनातच दाबून राहिली. विक्रांतने अर्ककडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हटलं, आणि त्यावेळी दिसण्यातच नाही तर जिद्दीतही अगदी आपल्या डॅडवर गेला आहेस तू. अर्क हलकंसं हसत म्हणाला, बेशक, पण गरज पडली तर मॉमसारखा जिद्दीही बनू शकतो. विचार करा, सोबत असूनही जी बाई आपल्या पतीसोबत राहत नाही ती किती जिद्दी असेल. जिद्दी इतकी की डॅडला सोडायचंही होतं आणि सोडताही येत नव्हतं. डॅडने खूप विश्वासाने मला इथे पाठवलं आहे. यावेळी तो विश्वास तोडणार नाही. एकटा तर परत जाणारच नाही. आणि त्यावेळी विक्रांतने अर्कचे कान ओढत म्हटलं, दोन जिद्दी लोकांची एकुलती एक औलाद. मी फक्त घरी चल म्हणतोय. इथे कॉलेजमध्ये तमाशा करणं चांगलं वाटते का? आणि त्यावेळी विक्रांतचं बोलणं ऐकून अर्क कान चोळत म्हणाला, ठीक आहे, पण शिवी माझ्यासोबत येईल. त्यानंतर अर्कच्या तोंडून वारंवार स्वतःचं नाव ऐकून शिवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आज पहिल्यांदा, पण न जाणो किती वेळा दोघांच्या नजरा एकमेकांच्या नजरेला भिडल्या होत्या. अर्कच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू कदाचित शिवीच्या नजरेचंच कमाल होतं. विक्रांत काही बोलणार इतक्यात अर्क म्हणाला, श्रीला, प्रणीत, तुम्ही विक्रांत अंकलसोबत जा आणि मला लाईव्ह लोकेशन पाठवा. आम्ही पोहोचतो. विक्रांत पुन्हा काही बोलणार इतक्यात अयांशने विक्रांतचा हात पकडला आणि त्याला पार्किंगच्या दिशेने घेऊन जात म्हणाला, का कबाबमध्ये हड्डी बनताय डॅड? माना की तुम्ही आत्ता बुजुर्गाच्या कॅटेगरीत आला आहात, पण प्रत्येक ठिकाणी बुजुर्गपणा दाखवणं गरजेचं आहे का? तो तिचा हजबंड आहे. रस्त्यात मर्डर नाही करणार. अंकलने काहीतरी विचार करूनच अर्कला इथे पाठवलं असेल ना. रिलॅक्स, तुम्ही चला, मी ऑफिसचं काम संपवून येतो. विक्रांत तीक्ष्ण नजरेने अयांशकडे पाहत म्हणाला, तुझं हे ऑफिसचं काम काय आहे हे मी चांगलं समजतोय. तू घरी ये, तुझी फाईल आज मीच क्लोज करतो बेटा. अयांश तोंड वाकडं करत म्हणाला, काय डॅड? काहीही. विक्रांत अंशकडे पाहत डोळे मोठे करत म्हणाला, काहीही? खरंच? मग बोलून टाक, तू तिला पसंत करत नाहीस. अयांश हार मानत म्हणाला, मिस्टर विक्रांत खुराना, तुमचा मुलगा आहे मी. तुमच्याशी कसा जिंकू शकतो? हो, कदाचित मला ती आवडते, पण मी तिला अजून नीट ओळखतही नाही. विक्रांतने खिशातून फोन काढत म्हटलं, मग ओळखून घेऊया, प्रॉब्लेम काय आहे? आणि त्यावेळी अयांशने विक्रांतला थांबवत म्हटलं, नो डॅड, मला हवं असेल तर आजच्या आज तिच्याबद्दल सगळं काही जाणून घेऊ शकतो, पण मी असं काही करणार नाही. मला कोणतीही घाई नाही. मला वाटलं अधिरा स्वतः मला तिच्याबद्दल सांगेल. ती कोण आहे, कुठून आली आहे,
स्वतःमध्ये किती रहस्य लपून ठेवली आहेत हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे, पण अधीराकडून. अधीरा हे नाव ऐकताच विक्रांत एका क्षणासाठी शांत झाला. त्याने आश्चर्याने अधीराचं नाव पुन्हा उच्चारलं, अधीरा. आणि त्यावेळी अयांश हसत म्हणाला, कम ऑन डॅड, तुम्हाला अजूनपर्यंत तिचं नाव माहीत नव्हतं? हो, तिचं नाव अधीरा आहे, अधीरा कपूर. विक्रांत काही बोलणार इतक्यात प्रणीत, अर्क आणि शिवी तिथे आले. त्यांना पाहून विक्रांतने अधीराचं नाव पुन्हा न उच्चारता प्रणीतला आपल्या कारमध्ये बसायला सांगितलं. शिवी ही प्रणीतच्या मागे जाऊ लागली. हे पाहून अर्क पुढे झाला आणि त्याने हळू शिवीची मनगट पकडली. शिवीचं हृदय घाबरल्यामुळे जोरात धडधडू लागलं. तिचे हात थरथरू लागले. तिचे थरथरणारे हात अर्कलाही जाणवत होते. शिवीची हिंमत झाली नाही की तिने पलटून अर्ककडे पाहावं. अर्क शिवीला म्हणाला, आपण दुसऱ्या कारने जाऊ. असं म्हणत त्याने हळूच तिचं मनगट सोडलं आणि आपल्या कारच्या दिशेने पुढे गेला. प्रणीतने अर्कला लाईव्ह लोकेशन शेअर केली आणि तो पुढे निघून गेला. अर्क पुढे जाऊन शिवीसाठी कारचं दार उघडतो. शिवीने एक नजर अर्ककडे पाहिलं आणि चुपचाप जाऊन कारमध्ये बसली. शिवीची नजर त्याच्याशी मिळताच अर्कची धडधडही त्याच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागली होती. शिवी बसताच अर्कने कारचं दार बंद केलं आणि छातीवर हात ठेवत स्वतःशीच म्हणाला, उफ, रिलॅक्स अर्क, तुला कार ड्राईव्ह करायची आहे. असा विचार करत अर्क कारमध्ये येऊन बसला आणि त्यावेळी अर्क येताच शिवीने नजर दुसरीकडे वळवली आणि बाहेर पाहू लागली. अर्कने शिवीकडे पाहत मनातच म्हटलं, नजरेची सारी गुप्तगू धरीच राहिली. काही क्षणांच्या शांततेने भरलेल्या बहसने शब्द संपून टाकले. विचार केला होता, जेव्हा समोर येशील तेव्हा हे बोलेन, ते बोलेन, पण आज समोर असूनही तुझ्या नजरेला नजर देऊ शकत नाही. बराच वेळ शांतता राहिल्यानंतर अखेर अर्कनेच ती शांतता तोडली. त्याने घसा साफ करत विचारलं, तू माझ्यासोबत येशील ना? आणि त्यावेळी अर्कच्या आवाजाने शिवी बाहेरच्या जगातून पुन्हा वास्तवात आली. अर्क तिच्या उत्तराची वाट पाहत होता. शिवी काहीच बोलली नाही. तेव्हा अर्क पुन्हा म्हणाला, शिमल्यात जेव्हा तुला भेटलो होतो तेव्हा कधीच विचार केला नव्हता की आपण. शिवीने शांतता तोडत म्हटलं, निसर्गाचं काम तर फक्त लोकांना एकमेकांशी भेटवणं आहे. पुढे कोणत्याही नात्याचं आयुष्य किती असेल हे आपल्या वागण्यावर ठरतं. दुःखाची गोष्ट ही आहे की मला लोकांच्या गोष्टी, त्यांचे शब्द आणि लहजा या सकट आठवून राहतात. शिवीचं बोलणं ऐकून अर्कला त्याने तिला सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आठवू लागल्या. शिवीचं त्याच्यापासून घाबरून राहणं, तो आला की तिचं खोलीतून किचनमध्ये निघून जाणं, स्मृती दादीचं तिला वारंवार समजावणं, या सगळ्या गोष्टी आठवून अर्कला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. त्याला माहिती होतं की शिवीने त्याच्यामुळे खूप काही सहन केलं आहे. काही वेळ शांत राहिल्यानंतर अर्क म्हणाला, शिवी, तुला जे म्हणायचं आहे ते म्हण. राग करायचा असेल तर कर, नाराज व्हायचं असेल तर हो, जी शिक्षा द्यायची असेल ती दे, पण प्लीज माझ्यासोबत परत चल. शिवीने चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता म्हटलं, मी कधी म्हटलं की मी तुमच्यासोबत जाणार नाही? पप्पांनी तुम्हाला इथे पाठवलं आहे. मी परत नक्की जाईन. कदाचित तुम्ही विक्रांत अंकलला मी काय म्हटलं ते नीट ऐकलं नाही. चूक माझी होती की मी तुमच्यासोबत या नात्यात काही अपेक्षा ठेवल्या. तुम्ही मला कधीच सांगितलं नव्हतं की मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवावी. अर्कजी, आपलं लग्न काही परिस्थितींमध्ये झालं होतं. त्यातली पहिली अट होती की मम्मा पप्पांसोबत राहील. चेहऱ्यावर दिखाऊ हसू ठेवून लोकांमध्ये एकटेपणा अनुभवताना मी त्यांना पाहिलं आहे.
मम्माच्या हसण्यामागे लपलेली घुसमट मी अनुभवली आहे. पप्पांना भेटले तेव्हा असं वाटलं जणू ते मला कित्येक वर्षांपासून ओळखतात. मी काय अनुभवते, काय विचार करते हे त्यांना कसं कळायचं माहीत नाही. मी कधीच माझ्या पप्पांना पाहिलं नाही, पण तुमच्या पप्पांना भेटल्यावर कधीच असं वाटलं नाही की ते तुमचे पप्पा आहेत. मी परत जाईन. अर्जी, मम्मा आणि पप्पांसाठी मला परत जाणं गरजेचं आहे. शिवीच्या बोलण्याने अर्कच्या चेहऱ्यावर आत्तापर्यंत उमटलेले हसू अचानक मॉम डॅडसाठी नक्कीच परत जाईन हे ऐकून फिकट झाले. अर्क दबक्या आवाजात म्हणाला, फक्त मॉम डॅडसाठी परत जाणार आहेस? असं म्हणत अर्कने कार थांबवली. दोघेही विक्रांतच्या घरी पोहोचले. शिवी कारचा दरवाजा उघडत म्हणाली, आणखी दुसरं काही कारण नाही ना अर्कजी? असं म्हणत शिवी कारमधून बाहेर पडणार इतक्यात अर्कने तिचा दुपट्टा पकडत विचारलं, कारण आहे शिवी. जर तुला ते पाहायचं असेल तर एक अधुरं गुंतलेलं असं नातं आहे. हैराण होऊ, तक्रार करू की खंत व्यक्त करू, तुम्हीच परके वाटत आहात. सांगा मी काय करू? माझ्यावर विश्वास ठेवा अर्कजी, मी खूप धाडसी आहे, पण प्रत्येक वेळी मला माझ्या सहनशक्तीच्या शेवटच्या टोकापर्यंत आजमावलं जावं हे गरजेचं नाही. आपल्या नात्याचं सत्य मला माहीत आहे. मला सगळं समजलं आहे. प्रत्येकाला सगळं काही मिळत नसतं. कोणाचं काश तर कोणाचं अगर मनातच राहून जातं. असं म्हणत शिवीने हळूच अर्कच्या हातातून आपला दुपट्टा सोडवला आणि कारमधून बाहेर पडून घरात निघून गेली. शिवी घराच्या आत आली तेव्हा हॉलमध्ये आधीच काही लोक बसले होते. त्यापैकी विक्रांत आणि प्रणितला ती आधीपासूनच ओळखत होती. नवीन व्यक्ती होती ती नित्या. शिवी नित्याजवळ जाऊन तिच्या पाया पडत म्हणाली, तुम्ही नित्या आंटी आहात ना? तेवढ्यात शिवीच्या मागून आलेला अर्कही वाकून नित्याच्या पाया पडला आणि म्हणाला, अगदी बरोबर, याच नित्या आंटी आहेत. यांच्या उपस्थितीत विक्रांत अंकलच्या इतक्या जवळ आणखी कोण बसू शकतं? नित्या अर्ककडे पाहून हसत म्हणाले, किती वर्षांनी तुला पाहते. चल आत ये, बस, आपण जेवण करूया. आणि त्यावेळी अर्क नित्याला थांबवत म्हणाला, याची काही गरज नाही आंटी, आपण निघूया. नित्या हसत म्हणाली, हो हो ठीक आहे बाबा, नाही थांबवणार तुझ्या बायकोला. मिनलचा फोन आला होता, तिच्याशी बोलणं झालं आहे, जेवण करून निघा. अर्क पुढे काही बोललाच नाही. सगळे मिळून जेवायला बसले. शिवी जेवण वाढण्यात नित्याला मदत करू लागली. नंतर विक्रांतने सांगितल्यावर तीही सगळ्यांसोबत जेवायला बसली. जेवताना प्रणित शिवीच्या शेजारीच बसला होता. तो शिवीला म्हणाला, आणि बहिणी, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? तुमची एखादी छोटी बहीण आहे का? त्यावेळी भीतीच्या शिवीच्या चेहऱ्यावर उदासी होती. ती हलकेच हसत म्हणाली, माझं असं कोणतंच कुटुंब नाही आहे प्रणित. आई होती, पण ती. बोलता बोलता शिवी क्षणभर थांबली. तिने एक नजर अर्ककडे टाकली आणि म्हणाली, पण तिचा एक अपघातात. प्रणितने शिवीचं पूर्ण बोलणं ऐकण्याआधीच म्हटलं, ओ सॉरी. सगळ्यांचं बोलणं ऐकून अर्क तिथून उठला आणि हात धुवायला निघून गेला. टेबलवर बसलेली नित्या शिवीचं बोलणं ऐकून म्हणाली, हे तर चुकीचं आहे शिवी. मीनाला तू मम्मा म्हणतेस, अंशला पप्पा म्हणतेस, इतकं गोड कुटुंब आहे तुझ्याकडे, आणि त्यात अर्कसारखा नवरा आहे तुझी काळजी घेण्यासाठी. हे ऐकून शिवी त्याच अंदाजात हसत म्हणाली, तुम्ही माझी चेष्टा करत आहात का आंटी? सगळं माहीत असूनही तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला माहीत आहे माझ्या आणि अर्कजींच्या मध्ये कोणतंच नातं नाही. हो, मम्मा पप्पांनी मला ज्या परिस्थितीत स्वीकारलं आहे त्या परिस्थितीत कदाचित माझ्या स्वतःच्या माणसांनीही मला स्वीकारलं नसतं. नित्या थोडीशी लाजिरवाणी होत म्हणाली, सॉरी बेटा, तुला वाईट वाटलं असेल तर.
पण माझं म्हणणं खरं मान. अर्क वाईट मुलगा नाही. मला खात्री आहे आज तो तुला घेण्यासाठी आला आहे तर नक्कीच काहीतरी विचार करूनच आला असेल. शिवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि काहीतरी विचार करत म्हणाली, ज्यांना माझे अश्रू समजले नाहीत त्यांच्याकडून माझे शब्द समजून घेण्याची अपेक्षा तरी काय ठेवू. हो, या नात्याने मला एक गोष्ट नक्की शिकवली आहे. कधीकधी माणूस मरत नाही तर त्याला मारलं जातं. कधी शब्दांनी, तर कधी बोलण्याच्या पद्धतीने, तर कधी वाईट वागणुकीने. कोणाला अधुरं मिळवून मी काय केलं असतं म्हणून त्याला पूर्णपणे सोडून दिलं. नित्या शिवीचं बोलणं ऐकून हलकेच हसत म्हणाली, खरंच त्याला सोडून दिलं आहेस की कधी सोडू शकशील. हे ऐकून शिवीने नजर वर करून नित्याकडे पाहिलं. जणू नित्याने तिची एखादी चोरीच पकडली होती. नित्या त्याच अंदाजात हसत शिवीला म्हणाली, शिवी जेव्हा मन एखाद्या व्यक्तीच्या एकाच व्यक्तीवर जडतं ना तेव्हा मन दुसऱ्या कोणालाही स्वीकारत नाही. शिवी, तू मान्य कर किंवा न कर, पण अर्क तुझ्या आयुष्यातलं ते पान आहेत जे तुला उलटूनही पाहायचं नाही आणि फाडून फेकूनही द्यायचं नाही. पुढचं आयुष्य तुझं आहे आणि निर्णयही तुझाच आहे. एवढं बोलून नित्या उठली आणि हात धुवायला निघून गेली. जाताना तिची नजर अर्कवर पडली. तो बराच वेळ थोड्या अंतरावर उभा राहून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होता. नित्याने अर्कच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढे निघून गेली. अर्कही आता टेबलच्या दिशेने पुढे आला. अर्क येता शिवी उठली आणि तिथून निघून गेली. ती निघून गेल्यावर विक्रांत अर्कला म्हणाला, अर्क, दुसरी संधी फक्त कहाण्या देतात, आयुष्य नाही. त्यामुळे तुला जी संधी मिळाली आहे ती हातातून जाऊ देऊ नकोस. अर्क हसत म्हणाला, योगायोगाने प्रेम चाकलं आहे अंकल, त्यामुळे वेदनेचे थोडे चटके तर बसणारच ना. काही हरकत नाही, पुन्हा प्रेम करू. फक्त विश्वास उडाला आहे, आयुष्य संपलेलं नाही. अर्कने आपलं बोलणं पूर्ण केलंही नव्हतं. तेवढ्यात मागून अयांशचा आवाज आला. हे झालं ना खरं बोलणं. बोलत बोलत अयांश त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. अयांशला पाहून अर्क म्हणाला, तसं पाहिलं तर अंकल, तुम्हाला नाही वाटत आता वंशभाईनेही लग्न करून घ्यायला हवं? गर्लफ्रेंडला बायको बनवायला एवढा उशीर का? या बोलण्यावर विक्रांत म्हणाला, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अर्क. अयांशने अर्कच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, तू काळजी करू नकोस. तुझ्या लग्नाला मी तुला नक्की बोलवणार, तुझ्यासारखं विसरणार नाही. अर्कने तोंड वाकडं करत म्हटलं, तुम्हाला तर माहीतच आहे आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं. त्यावेळी अयांशने होकारार्थी मान हलवत म्हटलं, अच्छा चल, हे सगळं सुरूच राहील. सध्या तुझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे. अर्क हसला आणि सगळ्यांना मिठी मारली. अर्कने शिवीला कारमध्ये बसवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तो सीट बेल्ट लावत असतानाच त्याची नजर मागच्या सीटवर बसलेल्या प्रणितवर पडली. प्रणितकडे पाहत अर्क म्हणाला, तुला कुठे सोडू सर? प्रणित हसत म्हणाला, मामाजींच्या घरी. मैया तुमच्यासोबत येत आहे भाऊ. अर्कने चेहरा वाकडा करत विचारलं, आणि हे तुला कोणी सांगितलं? प्रणितने शिवीकडे बोट दाखवत उत्तर दिले, भाभी आणि मामीजींनी. अर्कने केसांमधून हात फिरवत म्हटले, मॉमसुद्धा ना, म्हणजे आपल्या गालावर अजिबात विश्वास नाही. असो म्हणत अर्कने कार पुढे नेली. त्यांच्या निघून गेल्यानंतर विक्रांतने अयांशला अधीराबद्दल विचारलं, वंश, ती तुझी मैत्रीण अधीरा, ती दिल्लीत नेमकं कुठे राहते? अयांशने विक्रांतला उत्तर दिले, राहते तर जवळच आहे डॅड, पण यावेळी ती घरी नव्हती. मी तिला कॉलेजमध्ये शोधलं तर कळलं की ती कॉलेजमधून निघून गेली होती. घरी जाऊन पाहिलं तर तिथेही नव्हती. फोन केला तर फोन बंद येत आहे. काही वेळाने पुन्हा प्रयत्न करतो का? काही काम होतं तिच्याकडे डॅड? विक्रांत स्मित करत म्हणाला, नाही, काही काय काम असणार. तुझी मॉम तिला डिनरसाठी इन्व्हाइट करण्याचा विचार करत होती.
हे ऐकून नित्या विक्रांतकडे न समजल्यासारखे पाहू लागली. नित्याला अशा न समजणाऱ्या नजरेने पाहताना विक्रांत पापण्या लवत म्हणाला, विसरली नाहीस ना मिसेस खुराना? काल रात्रीच तर तू मला म्हणाली होतीस. नित्या विक्रांतची बाजू घेत म्हणाली, ओ हो, अगदी आठवतंय. त्या दिवशी आमच्या गप्पा अधुऱ्या राहिल्या होत्या. ती परत येईल असं तिने सांगितलं होतं, पण ती आली नाही. म्हणून विचार केला मीच तिला इन्व्हाइट करते. अयांश हसत मान हलवत म्हणाला, तुम्ही दोघी ना? बरं, तिच्याशी बोलणं झालं तर मी तिला सांगतो. असं म्हणत अंश घराच्या आत निघून गेला. तो आत गेल्यानंतर नित्या विक्रांतला विचारते, तुम्ही खोटं का बोललात? नित्याचं बोलणं ऐकून विक्रांत म्हणाला, का? ती डिनरसाठी आली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नित्या नकारार्थी मान हलवत म्हणाली, नाही विक्रांतजी, पण तुम्ही असं बोलण्यामागे फक्त डिनरचं कारण नाही आहे, कारण काहीतरी वेगळं आहे. विक्रांत नित्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आणि इकडे नित्या, तू त्या मुलीचं नाव ऐकलं नाहीस. तिचं नाव अधीरा आहे, अधीरा कपूर. हे ऐकताच नित्या आश्चर्याने विक्रांतकडे पाहत म्हणाली, आधी अधीरा? विक्रांतने होकारार्थी मान हलवली. दुसरीकडे अर्क कार ड्राईव्ह करत होता. तेवढ्यात शिवीचा फोन वाजला. अर्कची नजरही वाजणाऱ्या फोनच्या स्क्रीनकडे गेली. स्क्रीनवर अवी हे नाव फ्लॅश होत होतं. हे नाव पाहून अर्कने एक नजर शेजारी बसलेल्या शिवीकडे टाकली. शिवी फोन हातात घेऊन काहीतरी विचार करत होती. शिवी विचार करत असतानाच फोन कट झाला. शिवी पुन्हा बाहेर पाहू लागली. काही वेळातच फोन पुन्हा वाजला. शिवीने धीर करून हळू आवाजात विचारलं, एक मिनिट, कार थांबवाल? शिवीने अगदी शांतपणे अर्कला विचारलं. अर्कने काहीही न बोलता कार रस्त्याच्या कडेला घेतली. कार थांबताच शिवी फोन कानाला लावून कारमधून बाहेर गेली. अर्कला ते थोडं विचित्र वाटलं, पण त्याने काही बोलणं योग्य समजलं नाही. कारमध्ये बसलेला असतानाही अर्कची नजर बाहेर उभा असलेल्या शिवीच्या चेहऱ्यावर होती. तिच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून ती थोडी अस्वस्थ असल्याचं स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात शिवीची नजरही अर्कच्या नजरेला भिडली. अर्क आपल्याकडे पाहत असल्याचं लक्षात येताच शिवीने फोनवर काहीतरी बोलून कॉल कट केला आणि पुन्हा कारमध्ये येऊन बसली. अर्क अजूनही कार थांबवूनच बसला होता, कारण शिवी अर्कच्या शेजारच्या सीटवर न बसता मागे प्रणीतच्या शेजारी जाऊन बसली होती. कदाचित शिवीलाही याची जाणीव नव्हती, कारण ती अजूनही कोणाला तरी मेसेज करण्यात व्यस्त होती. तिकडे प्रणीतची नजर अर्कवर होती. अर्क कोणताही भाव न दाखवता शिवीकडे पाहत होता. बराच वेळ कार थांबलेली पाहून शिवी भानावर आली आणि म्हणाली, काय झालं? आपण थांबलो का आहोत? शिवीचं बोलणं ऐकून अर्कने तिच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि म्हणाला, बहुतेक तू विसरत आहेस की मी थेट हॉस्पिटलमधून इथे आलो आहे. असं म्हणत अर्क प्रणीतकडे वळून म्हणाला, प्रणीत, माझ्या खांद्याला खूप दुखते, थोडा वेळ कार ड्राईव्ह करशील? खरं तर अर्कच्या खांद्याला बऱ्याच वेळापासून दुखत होतं, पण शिवी त्याच्या शेजारी बसली असल्यामुळे त्याने आपला त्रास तिला जाणवू दिला नाही. हे ऐकून शिवी म्हणाली, तुम्ही म्हणालात तर मी ड्राईव्ह करू शकते. अर्क ड्रायव्हिंग सीट सोडून मागच्या सीटवर येऊन बसला आणि म्हणाला, गरज नाही, प्रणीत चांगली ड्राईव्ह करतो. इकडे आता अर्कचं बोलणं ऐकून ड्रायव्हिंग सीटवर बसलेला प्रणीत खुश होत म्हणाला, थँक्स भाऊ. आणि त्यावेळी असं म्हणत तो कार ड्राईव्ह करू लागला. तिकडे शिवी अजूनही तिच्या फोनमध्येच व्यस्त होती. हे पाहून अर्क आता चिडू लागला होता.
अचानक अर्कची नजर शिवीच्या फोनवर आलेल्या एका मेसेजवर पडली. त्यात लिहिलं होतं, मॉम डॅडला काही बोललास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तो मेसेज वाचून अर्क काही वेळ विचारात पडला. अचानक अर्कला त्याच्या खांद्यात खूप तीव्र वेदना जाणवू लागल्या. तो आपला ब्लेझर काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण खांद्यावर बांधलेली पट्टी आणि वेदना यामुळे ब्लेझर काढणं त्याच्यासाठी कठीण होत होतं. हे पाहून शिवी प्रणीतला म्हणाली, प्रणीत, मी ड्राईव्ह करते. तुम्ही प्लीज ब्लेझर काढताना तुमच्या भावाला मदत करा. शिवीचं बोलणं ऐकून आधीपासूनच चिडलेला अर्क आता आणखी चिडून म्हणाला, का माझ्या ब्लेझरला काटे लागले आहेत का, जे तू त्याला हात लावू शकत नाहीस? मदत करायची असेल तर कर, नाही तर मला माझ्या अवस्थेवर सोडून दे. अर्कला एवढ्या चिडलेल्या आणि रागाच्या अवस्थेत पाहून प्रणीत अगदी शांत बसून राहिला. अर्क ब्लेझर काढण्याचा प्रयत्न करत थकून गेला होता. तो अगदी शांत बसला आणि खोलवर श्वास घेऊ लागला. त्याने डोळे बंद करून घेतले होते. अचानक त्याला आपल्या गळ्याजवळ शिवीच्या कोमल हातांचा स्पर्श जाणवला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.